नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. श्री क्षेत्र भीमाशंकर येथील स्ट्रॉबेरी आता चिंचवडच्या महोत्सवात. खाद्यप्रेमी आणि कुटुंबियांसाठी येत्या 4 आणि 5 एप्रिल रोजी स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन चिंचवड येथील एल्प्रो सिटी मॉलमध्ये करण्यात आले आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या ताज्या स्ट्रॉबेरी ह्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. याशिवाय जाम, सॉस, सिरप, गुलकंद, लोणचे, उपवास, स्ट्रॉबेरी बर्फी, चिक्की आणि आईस्क्रीम अशा विविध उत्पादनाची रेलचेल या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येणार आहे. महाराष्ट्राचा हरमीत सिंग भारतश्रीचा मानकरी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथे आयोजित महापौर चषक 66व्या राष्ट्रीय अजिंक्यपद व 63व्या कनिष्ठ शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा हरमीत सिंग यांनी भारतश्रीचा किताब पटकावला. महाराष्ट्राचा उमेश गुप्ता उपविजेता ठरला. महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ झाले. क्रीडा समितीचे सभापती कैलास कुटे, क्रीडा उपायुक्त पंकज पाटील, फेडरेशनचे सचिव डॉक्टर संजय मोरे, खजिनदार राजेश सावंत आदी यावेळी उपस्थित होते. पालिकेच्या कर संकलनात यंदा वाकड झोन नंबर 1. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 18 झोनपैकी वाकड विभागीय कार्यालयाने सर्वाधिक 117,38,38,911 रुपयांची कर वसुली करत अव्वल स्थान पटकावले. अभय योजना, थकबाकीसाठी पाठपुरावा तसेच कारवाई आणि नागरिकांना दिलेल्या सुलभ सुविधांमुळे वाकड झोनने यंदा सर्वाधिक महसूल मिळवलाय. त्यापाठोपाठ थेरगाव झोनने 97,61,33,000 रुपये तर चिंचवड झोनने 77,34,68,000 रुपये कर वसूल केलाय. पिंपरी मंडईत शेवगा आता चक्क 40 रुपये किलो. 2-3 महिन्यांपूर्वी 400 ते 500 रुपये किलो दराने विकला जाणारा शेवगा सध्या स्वस्त झाला असून 40 ते 50 रुपये किलो दराने आता विकला जातोय. यंदा प्रतिकूल हवामान यामुळे उत्पादनात मोठी घट झाली तर अचानक वाढलेल्या आवकमुळे बाजारभाव घसरले. परिणामी शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला असून ग्राहकांना मात्र दिलासा मिळालाय. सध्या पिंपरी चिंचवड परिसरातील विविध भाजी मार्केटमध्ये शेवगा 40 ते 50 रुपये किलो दराने विकला जातोय. मांत्रिक तांत्रिक आपल्या भागात असल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन. राज्यात सध्या अशोक खरात या भोंदूबाबावर झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. अंगारा, गंडा आणि दैवी शक्तीचा बनाव करून त्याने अनेक महिलांचे शारीरिक व आर्थिक शोषण केल्याचे समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतही असे काही तांत्रिक मांत्रिक असतील तर नागरिकांनी सतर्क राहावे व पोलिसांना कळवावे असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड सारंग आव्हाड यांनी केले आहे. शहराच्या काही भागात तीव्र पाणी टंचाई, नागरिकांचा संताप. शहराच्या उपनगरांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून शाहूनगर, संभाजीनगर, पूर्णानगर आणि चिखली परिसरातील नागरिकांना अक्षरशः झगडावे लागत आहे. नियोजित वेळेत पाणी पुरवठा होत नसल्याने आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने अनेक सोसायटींमध्ये पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून खर्चाचा अतिरिक्त बोजा त्यांच्या माथी पडत आहे. दरम्यान या संदर्भात महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांनी म्हटलंय की 3 ते 4 दिवसांपूर्वी धरणातून पाणी कमी आले होते, त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. धरणातून कमी पाणी आले की नदीतून पाणी उचलता येत नाही. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.